नमस्कार. आपण ज्या महान कथा वाचतो, अद्भुत कलाकृती पाहतो, या सगळ्यांच्या मागे एक एक रहस्यमय शक्ती असते, नाही का? आज आपण त्याच शक्तीबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच सर्जनशील कल्पना शक्तीबद्दल. आपल्याकडे खूप प्रसिद्ध म्हण आहे, जे न देखे रवी ते देखे कवी. खरं तर ही म्हण एका मोठ्या सत्याकडे बोट दाखवते की मानवी मनात जे डोळ्यांना दिसतं त्याचा पलीकडे पाहण्याची एक विलक्षण क्षमता दडलेली आहे. पण हे होतं कसं? म्हणजे वास्तवाच्या पलीकडे पाहणारी ही शक्ती आहे तरी काय? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आपल्या मनाच्या आत थोडं डोकावून पाहावं लागेल. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत. आधी आपण पाहू की कवी नक्की काय पाहतो. मग मनाच्या दोन जगांबद्दल जाणून घेऊ. त्यानंतर सर्जनशीलतेची शक्ती काय आहे ते समजून घेऊ. मग सर्जनशील व्यक्तिमत्व कसं असतं ते बघू. आणि शेवटी शब्दांमधून जगं कशी निर्माण होतात ते पाहू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. बघूया की पूर्वीचे मोठे विचारवंत या शक्तीबद्दल काय म्हणायचे. महान तत्वज्ञ ॲरिस्टॉटल, त्यांच्या मते कल्पना म्हणजे काय, तर ती एक उपजत शक्ती आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये जन्मतःच एक प्रतिमा बनवण्याची शक्ती असते. आपल्या आजूबाजूच्या जीवनाची प्रतिकृती तयार करण्याची एक नैसर्गिक इच्छा. पण ही शक्ती अशीच नाही वाढत, तिला इंधनाची गरज असते. कसं आहे, कल्पना म्हणजे एका बीजासारखी आहे आणि तिला मोठं होण्यासाठी पाणी आणि माती लागते. ते पाणी आणि माती म्हणजे काय, तर आपले रोजचे अनुभव आणि संवेदना. ठीक आहे, मग जर अनुभव हे इंधन असेल तर मग हे सगळं चालवणारं इंजिन काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मानसशास्त्रात मिळतं. कॉलरिज नावाचे एक मोठे तत्वज्ञ होते. त्यांच्या मते निर्मिती तेव्हाच होते जेव्हा कलाकाराच्या मनात दोन विरुद्ध गोष्टी एकत्र येतात. म्हणजे बघा, आपलं जागृत मन आणि सुप्त मन, किंवा बुद्धी आणि भावना यांचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा काहीतरी नवीन जन्माला येतं. आणि मग येतात सिगमंड फ्रॉइड. त्यांनी तर ही कल्पना आणखी खोलवर नेली. त्यांचं म्हणणं होतं की खरी प्रेरणा आपल्या सुप्त मनातून येते. म्हणजे आपल्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा, आपले खोलवरचे अनुभव, हे सगळं व्यक्त करण्याचा तो एक मार्ग असतो. आता बघा, फ्रॉइडने कल्पनेच्या मुक्त वावरासाठी दोन प्रकारची स्वप्न सांगितली आहेत. एक म्हणजे दिवा स्वप्न, जी आपण जागेपणे पाहतो, ही बरीचशी सरळ सोपी असतात. आणि दुसरी म्हणजे रात्रीची स्वप्न. ही मात्र खूप गुंतागुंतीची आणि प्रतिकात्मक असतात, कारण ती आपल्या नेणिवेच्या म्हणजे सबकॉन्शियस मनाच्या स्तरातून येतात. तर या सगळ्याचा अर्थ काय? महत्वाचा मुद्दा हा आहे की आपलं सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे जास्त शहाणं आणि दूरदृष्टी असणारं मानलं जातं. खरी कविता, खरी कला, खरी स्वप्न ही याच खोल स्तरातून जन्म घेतात. आणि हेच आपल्याला कल्पना शक्तीच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे घेऊन येतं. एक असा घटक जो साध्या विचारांना कलेचं रूप देतो. तो घटक आहे सर्जनशीलता. आता सर्जनशीलता म्हणजे काय? तर ही फक्त दिसणाऱ्या गोष्टी पाहण्याची क्षमता नाहीये, तर त्या दिसणाऱ्या वस्तूंना आणि आपल्या खऱ्या अनुभवांना एक अगदी नवीन अर्थ देण्याची ही ताकद आहे. बरं, मग ही सर्जनशीलतेची शक्ती ज्या व्यक्तीमध्ये असते ती व्यक्ती कशी असते? म्हणजे सर्जनशील व्यक्तिमत्वात नेमके कोणते गुण असतात? चला पाहूया. संशोधनातून असं दिसून आलंय की सर्जनशील असणं म्हणजे फक्त एखादं कौशल्य असणं नाहीये, तो अनेक गुणांचा एक संच आहे. जसं की निर्भयता, कोणत्याही अनुभवाला सामोरं जाण्याची तयारी, तीव्र उत्सुकता, भावनिक खोली, तल्लख बुद्धी आणि प्रचंड उत्साह. हे सगळं मिळून एक सर्जनशील व्यक्तिमत्व तयार होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्जनशील लोकांना आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडत नाही. ते सतत त्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, सतत काहीतरी नवीन शोधत असतात, नवीन अनुभव घेत असतात. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण सिद्धांत पाहिला. पण या सगळ्या प्रक्रियेतून प्रत्यक्षात काय निर्माण होतं? कोणती अजरामर कला जन्माला येते? चला आता काही उदाहरणं पाहूया. कल्पनाशक्तीचं मूळ काम काय आहे, तर ज्या गोष्टी अमूर्त आहेत, ज्यांना रूप नाही, त्यांना मूर्त स्वरूप देणं. असे अनुभव आपल्यासमोर उभे करणं जे आपण कदाचित कधीच घेऊ शकलो नसतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दी माडगुळकरांचं गीतरामायण. एका महाकाव्याला त्यांनी गाण्यांच्या माध्यमातून इतकं जिवंत केलं की ते प्रत्येकाच्या घरात पोचलं, प्रत्येकाला आपलंच वाटलं. किंवा रहस्यकथांचा विचार करा.
लेखक फक्त आपल्या विचारांच्या जोरावर रहस्य आणि कुतूहलाने भरलेलं एक अख्खं जग उभं करतो आणि आपण त्यात पूर्णपणे हरवून जातो. आणि आधुनिक काळातलं उदाहरण घ्यायचं झालं तर J.K. रोलिंग यांची हॅरी पॉटर सिरीज. कल्पनेतून तयार झालेलं एक संपूर्ण विश्व, ज्याने अक्षरशः लाखो लोकांना वेड लावलं. हेच तर आहे कल्पनाशक्तीचं सामर्थ्य. तर या सगळ्या अद्भुत निर्मितीमागे हीच यंत्रणा काम करत असते. आता प्रश्न फक्त एकच उरतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात असं कोणतं जग आहे जे अस्तित्वात येण्याची वाट पाहतंय?